सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज, प्रतिबिंब समाजाचे। कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य जनतेच्या जीवनात गोडवा युवा स्वाभिमानच्या वतीने गरजूंना साडी चोळी वाटप। कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात गोरगरीब दीनदुबळ्या जनतेच्या जीवनात गोडवा निर्माण होऊन त्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी या उद्देशाने युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने गोरगरीब गरजू महिलांना साडी चोळी व साखर वाटप करण्यात आली। पार्टीच्या वतीने आमदार रवी राणा यांच्या मार्गदर्शनातून आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी गोरगरिबांच्या घरामध्ये गोडवा निर्माण व्हावा यासाठी आम्ही दरवर्षी साडी वाटप, साखर वाटप करत असतो। त्याचप्रमाणे याही वर्षी आम्ही साडी वाटपला सुरुवात केलेली आहे। गोरगरीब लोकांच्या घरात गोडवा निर्माण करून खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचा आनंद साजरा व्हावा, दीपावली साजरी व्हावी हा याच्या मागचा उद्देश आहे। यासाठी नेहमी आम्हाला रवी राणा साहेबांचा, मान्यताई खासदार नवनीतताई राणांचा या ठिकाणी मार्गदर्शन लाभत असतं। त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही गावोगावी जाऊन या ठिकाणी साडी वाटप करत असतो। सध्या कोरोना महामारीमुळे गरिबांचे हाताचे काम गेले असून त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागत असल्यामुळे दिवाळीच्या सणामध्ये त्यांच्या जीवनात गोडवा निर्माण व्हावा या उद्देशाने आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने अमरावती जिल्ह्याप्रमाणेच बुलढाणा जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना साडी चोळी वाटप करण्यात आली। गरीब गरजू यांना दैनंदिन जीवनात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। त्यातच दिवाळी सण आर्थिक परिस्थिती कमकुवत स्वरूपाची असल्यामुळे महागाई व कोरोनामुळे दिवाळी सण आनंदात साजरा करू शकत नाही। त्यातच बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती निसर्गाच्या आसमानी संकटामुळे हालाकीची झाली आहे। अशा गरजू व्यक्तींना दिवाळी सणाला दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा स्वाभिमान पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर सिंग चंदेल यांच्या वतीने साडी चोळी व साखर वाटप करण्यात आली। साडी चोळी वाटप करतेवेळी रमेश पाटील, श्रीराम परिहार, दोंडू जाधव, शाहीर जयवंत गवई, काशीनाथ गवई, विकास गवई, भास्कर गवई, गजानन नाईक, संदीप गवई, प्रदीप गवई, शोभा गवई, राणी गवई, उज्ज्वला पैठणे, कुसुम पैठणे यांची उपस्थिती होती। प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा।